फुलपांदी महाराष्ट्रातील एक छोटंसं गावखेडं. घड्याळामागे धावणाऱ्या शहरापासून कोसं दूर असल्याकारणाने अजून गावात सुधारण्याची वारी पोचायला खूप अवकाश असलेलं, पण बहुतांशी प्रमाणात मागासवर्गीयांचीच वस्ती असलेलं एक गाव. मागासवर्गीय कष्टकरी जमात असल्यामुळे शिक्षणाची तशी वानवाच. गावात 4थीपर्यंत आठवड्यातील 4 दिवस बंद असणारी एक शिक्षकी एकमेव शाळा. गावाशेजारून वाहणाऱ्या बारामाही नदीमध्ये आता फक्त नावालाच पाणी शिल्लक राहिलेलं. अर्धा जून संपत आला तरी पावसाचं अजून कसलंच निशाण नसल्यामुळे संपूर्ण गावालाच काहीशी मरगळ आलेली. दुपार पेरणीचं संकट उभं ठाकल्यामुळे वडीलधाऱ्याच्या तोंडचं पाणीच पळालं होतं. दुपार पेरणी करायची म्हणजे त्यासाठी पुन्हा 5-10 हजार रुपयांची सोय करावी लागणार होती. विचार करून करून हन्म्याचं टाळकं फुटायला आलं होतं. खूप गुमानतो आपल्या बैलांना गोंजारत गोंजारत 5-10 हजार कसे उभे करायचे याचा जम बसवत होता. बिनकामाच्या उडाणटप्पूच्या पारावर गप्पा रंगल्या होत्या. पोराबाळांची शाळा अजून सुरू न झाल्यामुळे ती पिल्लं आपापल्या दुनियेत मशगूल होऊन वेगवेगळे खेळ खेळण्यात दंग होती आणि घरातील स्त्रियांची पोरीबाळींची पाणी भरण्याची व स्वयंपाक उरकण्यासाठी लगबग सुरू होती. या सगळ्या गडबडीत चित्री आपली दूध उचलून विहिरीकडे निघाली होती. हिरीत पाणी साठलं असेल की नाही या गणगणित असतानाच तिला तो दिसला. क्षणभर ती गोंधळलीच. त्याने बघण्याआधीच सीतामाई सारखी धरणीमाय पोटात घेईल तर बरं होईल असंच तिच्या मनात डोकावून गेलं आणि ती तडक माघारी फिरली. घरात शिरताच कसाबसा रोखून ठेवलेला हुंदका तिनं फोडला. कितीतरी मुश्किलीने ती जे विसरू पाहत होती, आज तिचं जुनं जखम पुन्हा बळबळून वाहू लागली होती. मोहित नाव होतं त्याचं. काही वर्षापूर्वी तिच्यासाठी काहीही करायला तयार असणारा मोहित. अगदी नावाप्रमाणेच समोरच्याला मोहित करून व्यक्तिमत्व. शहरी लहेजा असलेलं लागवी बोलण्याने समोरच्याला अगदी मंत्रमुग्ध करून सोडणारा. त्याचबरोबर आसपासच्या घटना बऱ्यापैकी जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे वयाच्या मानाने विपुल माहिती असलेला एक आशावादी तरुण. त्याची मावशी राधाबाई राहायची या गावी. राधाबाई गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील सगळ्यांचीच पैशा पाण्याची गरज पुरवणारी सावकार. त्यामुळे संपूर्ण गावावर राधाबाईचा एक भीतीयुक्त दरारा. पैशाच्या बदल्यात गावकऱ्यांचे घरदार जमिनीचे तुकडे राधाबाईकडे गहाण असत. त्यामुळे राधाबाईच्या विरोधात गेला की तुमचे दिवस भरलेच म्हणून समज. लहानपणापासून शाळेला सुट्ट्या असल्या की मोहित इकडेच पडलेला असायचा. शहरासारख्या काही सोयी व सुखसुविधा नसतानाही व संपूर्ण गावात कसलंच काही करमणुकीचं साधन नसतानाही तो इथे कसा रमायचा ते त्याचं त्यालाच ठाऊक. सुमारे 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा तो 15वीची परीक्षा देऊन मावशीकडे आला होता. जवळजवळ महिनाभर मुक्काम होता त्याचा. इतकी वर्ष चित्रीला बघून मनातल्या मनात खुश होणारा, तिला बघताच कळत नकळतपणे मनातल्या मनात तिच्यासोबत फिरण्याची स्वप्न बघणाऱ्या मोहितने यावेळेस मात्र मुद्दामहूनच तिच्यासोबत ओळख वाढवली होती. चित्री होती ही अगदी तशीच, कोणीही तिच्याकडे आकर्षितलं जावं अशी. एखाद्या पट्टीच्या चित्रकाराने काढलेल्या चित्रासारखीच नाकी तोंडी अगदी सणसणीत, आखीव रेखीव व शिडशिडीत बांधा. गावकरी तर प्रत्येकदा हन्म्याला डिवसण्यासाठी विचारायचे, लेका हमन्या ही नक्की तुझीच हाय ना रे? आणि हमन्या ही त्यावर मोठ्या टावात मिशीला पीळ देत मिटून स्टाईलमध्ये कोई शक म्हणून उत्तर द्यायचा. पण तोही मनातल्या मनात जरा दुःखी व्हायचाच. कसलं पाप म्हणून माझ्या घरात जन्माला आली ही अप्सरा. भट बामणं नाहीतर सावकाराच्या घरी जन्मली असती तर सोन्याहून पिवळं नशीब असतं या लेकीचं. अशा ह्या चित्रीकडे मोहित अनाहूतपणे आकर्षला गेला होता. उगाचच काही बाई कारण काढून तिच्याशी बोलणं, तिच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, तिच्या मागे पुढे करायची एकही संधी काही हा सोडत नव्हता. नाही म्हणायला त्याचं पुढे पुढे करणं तिच्याही लक्षात आलंच होतं. पण इतरांसारखा हाही एक टाइमपास करतोय की खरेच त्याच्या मनात आपल्याबद्दल काही आहे याचा अंदाज बांधायला ती प्रयत्न करत होती. आजवर खूप जणांनी तिला प्रेमाच्या नावाखाली बोलवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या प्रेमात खरेपणा किती आणि तिच्या सौंदर्याचं आकर्षण किती याची तिला चांगलीच जाण असल्यामुळे तिने आजवर कोणाला जवळही उभं केलं नाही. पण यावेळेस मात्र तीही जरा बावरलीच होती. तिलाही हळूहळू त्याचं
मागे पुढे करणं आवडू लागलं होतं. दिवस सुरू झाला की घरातील काम पटापट उरकून कपडे धुण्याच्या नावाने कधी एकदा नदीकडे जाते असं तिला झालेलं असायचं आणि मोहितही उठला की आंघोळीच्या नावाने नदीकडे धुऊन ठोकायचा. एकमेकांना बघून गोड गोड हसणं असो की हळूहळू काही बाही कारणांवरून एकमेकांशी बोलणं असो, चांगलीच गट्टी जमली होती दोघांची. तिची क्षणोक्षणी काळजी घेणं, तिला आवडणाऱ्या गोष्टी करून दाखवणं, जमेल तितकं तिच्या आजूबाजूला राहायचा प्रयत्न करणं इतकं सुचत होतं त्याला फक्त. गुलाबी स्वप्ने बघता बघता मोहित एकांतात विचार करायचा की आपल्या प्रेमाबद्दल कोणाला सांगावं का, की नेमकं काय करावं. गावातील मित्रांना सांगावं तर ह्या तोंडातून त्या तोंडात अशा प्रकारे तिची बदनामीच होईल आणि मावशीला सांगावं तर मावशी गाव डोक्यावर घेईल. एक अनामिक भीतीने त्याचा ताबा घेतला होता. शेवटी बघू येईल त्या परिस्थितीला समोर जाऊयात असं ठरवून एक दिवस मोहितने चित्रेच्या मनाचा अंदाज घेऊन विचारलं, चित्रा, इतके दिवस आपण एकमेकांच्या मागे पुढे करतोय, असं किती दिवस चालत राहणार ग? तुझ्याशिवाय तर हल्ली काही सुचत नाही मला, की तुझ्याशिवाय 1 मिनिटही जात नाही. बहुतेक पुढच्या आठवड्यात मला घरी जावे लागेल, पण मला ह्यावेळेस नेहमीसारखं एकट्याने नाही जायचं आहे. ह्यावेळेस मला तुझा होकार सोबत घेऊन जायचं आहे. करशील का ग माझ्या प्रेमाचा स्वीकार? माझ्या घरच्यांना कसं समजायचं हे मला चांगलंच माहीत आहे. प्रश्न राहिला मावशीचा, तर मी आईला सांगून मावशीला घेऊन तयार करून आणि पुढच्या वेळेस परत इकडे येईल तर ते तुला घेऊन जाण्यासाठीच. चित्रा, करूयात ना ग आपण लग्न? त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक ती मोहरत जात होती. खूप खुश होत होती ती. आणखी काय हवं होतं तिला? मोहितसारख्या मुलाशी लग्न करून सर्वस्वाने त्याची व्हायची यापेक्षा अजून काही मोठं सुख जीवनात असेल असे तिला वाटत नव्हते. पण नेमकी तेव्हाच कोणाची तरी चाहूल लागल्यामुळे भीतीने तिने घरी पळ काढला. मोहितचा जीव अगदी टांगणीला लागला होता. पुन्हा भेटण्यासाठी, तिच्या उत्तरासाठी आता उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. उद्याच्या सुखाची स्वप्ने रंगत रंगत त्या रंगातच रंगून चित्री घरी आली. घरी हनुम्या डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात बकास चेहऱ्याने बसला होता. त्याच्याकडे बघताच काहीतरी बिनसल्याची जाणीव तिला झाली. खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी सांगितले, राधाबाईकडून 2 वर्षापूर्वी घेतलेलं पैक आजवर परत करायला जमलं नाही, म्हणून राधाबाई आपल्या जमिनीवर तिची मालकी सांगितली आहे आणि जवळ तिचं पैक देत नाही तोवर जमिनीवर काय बी लावायचं नाही. आता जमीनच लावली नाही, 2-4 पैक येतील तरी कुठून? आणि पैक आलंच नाही तर देऊ कुठून? आता काय आपल्याला जमीन परत मिळणार नाही. काय करू काय कळत नाही. तिचं पैक कुठून देऊ न तुम्हाला खायला कसं देऊ? त्याचं ऐकून चित्री मुस्कटात मारल्यागत झाली. काही मिनिटापूर्वीच उद्याची स्वप्ने रंगवणारी चित्री खडकन जागेवर आली. प्रेमाच्या गुलाबी स्वप्नाच्या नादात तर तिने अशा परिस्थितीचा काही विचारच केला नव्हता. जरी मोहित कितीही आशावादी असला तरी राधाबाईच्या रागाची तिला कल्पना होती. राधाबाईला कुणकुण जरी लागली तरी तिच्यासकट तिच्या घरच्यांनाही गावात राहणं मुश्किल होऊन जाईल. मोहितला जितकं वाटत होतं तितकं सोपं नव्हतं हे सर्व. एक तर दोघांच्या जातीमधला फरक, त्याच्या मावशीला असलेला जातीचा अभिमान आणि संपत्तीची घमेंड. बापरे, आता कुठे तिचे पाय जमिनीवर टेकत होते. अडकीत्या सुपारी अडकावी तशी अवस्था झाली होती तिची. दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहित नदीवर आला होता. ऊन डोक्यावर आलं तरी अजून चित्रीचा पत्ता नव्हता. काय झालं? काय चुकलं का? आपल्याकडून जरा घाईच झाली का? असे अनेक प्रश्न त्याला पडत होते. अगदी दुपार टळून गेल्यावर आता काय चित्री येणं शक्य नाही याची खात्री झाल्यावर मोठ्या जड पावलांनी तो घराकडे परतला. नेमकं काय चुकलं याचं उत्तर त्याला हवं होतं आणि त्यासाठी अजून 1 दिवसाची वाट बघण्यावाचून त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. रंग्या, खरं नाव माहीत नाही पण रंगेल स्वभावामुळे सगळीकडे रंग्या म्हणूनच फेमस असलेला बाजूच्या गावातील 20 एकर शेतीचा मालक. त्याचा चित्रीवर नेहमीच डोळा. प्यायला बसला की नेहमीच तो हन्याला म्हणायचा की मला तुझा जावई करून घे, 5 एकर शेती तुझ्या नावावर करीन. आजही पेताना त्याने तेच पालपत सुरू केलं. अरे हमन्या, कसल्या एवढ्या विचारात आहेस? एकदा माझं लगीन चित्री बरोबर लावून दे, मग बघ रोज मच्छी मटण खाशील. शेवटी रंग्या कितीही
गेलेला असला तरी एकदा घरात चित्रीसारखी बायको आली की आपोआपच ताळ्यावर येईल असा विचार करून त्याने चित्रीचं रंग्याबरोबर लग्न लावून द्यायचं ठरवलं. चित्रीला विचारायचा प्रश्नच नव्हता. असाच एक रविवार बघून 10-15 माणसांच्या उपस्थितीत त्याने चित्रीला रंग्याच्या गळ्यात बांधून टाकली. पोरीच्या बदल्यात थोडीशी जमीन आणि राधाबाईचं कर्ज फेडण्या इतक्या पैशाच्या बदल्यात त्याने तिच्या आरसपान्नी सौंदर्याचा लिलाव केला होता. आणि आज इतक्या वर्षानंतर तोच मोहित अचानकपणे तिच्या समोर उभा ठाकला होता. त्याला बघताच सारा भूतकाळ सरसर तिच्या डोळ्यासमोरून गेला. बापाच्या भीतीमुळे, त्याच्या कर्जामुळे तिने तिचं बलिदान दिलं होतं. तिने तिची स्वप्ने उधळली होती आणि त्याबद्दल काय मोल मिळालं होतं तिला त्याच्याकडून. रंग्याचा रंगेलपणा शेवटपर्यंत काही कमी झाला नाही. 4 वर्षात 2दा पाळणं हल्लं, पण दोन्ही वेळा मुलीच झाल्यामुळे रंग्या 4 दिवस घराबाहेर राहू लागला. कोणालाही पैशाच्या तालावर नाचायचा, कुठेही दारू पिऊन पडायचा. कसलंच आणि कोणाचंच काहीही बंधन राहिलं नव्हतं. असाच एके दिवशी दारूच्या नशेत नदीत पडून मेल्याची खबर आली. स्त्रीला तर काही संवेदनाच शिल्लक नव्हत्या. दारुड्याच्या जातातून सुटका झाली म्हणून आनंद साजरा करू की कपाळाचं कुंकू इतक्या तरुणपणात पुसलं म्हणून आकांत करू, तिचं तिलाही समजत नव्हतं. पण तिची फरफट अजूनही थांबली नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर घराण्याला वारस नाही दिला म्हणून रंग्या जीवानी गेला असे सासरच्या लोकांचे उठसूट टोमणे आणि विधवा झाल्यामुळे आता आयती संधी आहे असं म्हणून घरातच टपून बसलेल्या वासनांध लांडग्यांच्या नजरेला कंटाळून तिने 2 पोरींसहित कायमचं सासर सोडलं. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला समोर जात ती एक दिवस ढकलत होती. पण आज तो दिसल्यावर मात्र ती बावरलीच. सर्व काही चुकल्याची जाणीव आज तिला होत होती. होताना हा सोबत जे झालं असतं ते बघितलं असतं, पण मी असं खचून जायला नको होतं, हे आणि हेच तिच्या मनात येत होतं. पण आता खूप उशीर झाला होता. नशिबाला दुष्ण देण्यापेक्षा चुकीच्या निर्णयाचा पस्ताव करण्यावाचून तिच्या हातात काही शिल्लक नव्हती. बापाला त्रास नको, घरच्यांना त्रास नको म्हणून तिने नीटपणे बापाचं ऐकून ह्याच्या प्रेमाला ठोकर मारली होती. बापाने जे जे सांगितले ते तिने निमूटपणे ऐकलं होतं. पण आता त्याच ठोकरीमुळे, तिच्या निमूटपणामुळे तिला आयुष्यभर त्रास होणार होता. शिखंडीच्या जखमेप्रमाणे तो त्रास कधीच बरा होणारा नव्हता की विसरण्याजोगाही नव्हता. प्रत्येकाला आयुष्यात एकदा का होईना परिस्थितीच्या वरचढ होण्याची संधी मिळत असते. चित्रीने ती संधीच गमावली नव्हती, तर गमावलं होतं एक गुलाबी जीवन. तिच्यासाठी सर्व काही करायला तयार असणाऱ्याला तिने गमावलं होतं. त्याच्यासोबत चित्री पैशा पाण्यात लोळली असती की नाही हे माहीत नाही, पण त्याच्यासोबत सुखी मात्र नक्कीच राहिली असती. ते सुखी जीवन तिने गमावलं होतं. माहीत नाही आता त्याचं काय चालू होतं, पण तो निश्चितच तिच्यापासून कायमचा दूर, खूप खूप दूर गेला होता. आणि ती मात्र अडकून पडली होती तिथेच. होती त्यापेक्षाही वाईट परिस्थिती तिला नाचवत होती आणि ती नाचत होती निरंतर. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.